आज मी तुम्हाला फिटनेस सप्लिमेंटविषयी नेमकं सत्य काय असतं ते सांगणार आहे. फिटनेस सप्लिमेंट आणि बॉडी बिल्डिंग मेडिसिन हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत. सप्लिमेंट घ्यायचं म्हणजे शॉर्टकट नाही, ते फक्त सपोर्टिव्ह सिस्टीम आहे. आणि बॉडी बिल्डिंग मेडिसिन म्हणजे हार्मोनल चेंजेस. त्याविषयी आपल्याला डीप जाणे गरजेचं नाही, कारण असं म्हणतात, ज्या गावी आपल्याला जायचं नसतं तिकडचा रस्ता विचारायचा नसतो. असो, तर आपण फिटनेस सप्लिमेंटविषयी बोलत होतो आणि त्या म्हणजे बेसिकली प्रोटीन, क्रिएटिन, मल्टीविटॅमिन आणि एक सिक्रेट सप्लिमेंट, ती म्हणजे स्लीप. त्याविषयी आपण पुढे बोलूया. प्रोटीन करतं काय? मसल रिकव्हरी. क्रिएटिन स्ट्रेंथ आणि परफॉर्मन्स. मल्टीविटॅमिन विटॅमिनच्या डिफिशियन्सी असतात ते भरून काढतं. आपण बोलत होतो स्लीपबद्दल. हो, स्लीपसुद्धा एक सप्लिमेंटच आहे. स्लीप प्रॉपर नसेल तर रिकव्हरी नाही आणि त्यामुळे स्ट्रेस वाढणार, म्हणजेच आपला जो कॉर्टिसॉल हार्मोन असतो तो हाय होणार. आणि आता कॉर्टिसॉल म्हणजे काय, तर तो एक स्ट्रेस हॉर्मोन आहे. हाय कॉर्टिसॉल इज इक्वल टू हाय स्ट्रेस. त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या फिटनेसवर होतो, पण त्यासोबत हार्टवरसुद्धा होतो. आणि आजकाल आपण सध्या जे पाहतो आहे, हार्ट अटॅकचे प्रमाण, ज्यामुळे अनेक डेथ वाढलेले आहेत, त्याचं मेन रिझन आहे स्ट्रेस. म्हणूनच सर्वात आधी स्ट्रेस आपल्याला रिड्यूस म्हणजे मॅनेज करता आला पाहिजे. आपली स्लीप सायकल आणि स्लीपची क्वालिटी इम्प्रूव्ह करता आली पाहिजे. फक्त बेडवर लोळत राहणे म्हणजे आपली स्लीप नाही, ती किती डीप आहे, किती हावर्स डीप स्लीप करतो ते महत्त्वाचं असतो. म्हणून मी तुम्हाला वर बोललो होतो, फोर्थ फिटनेस सप्लिमेंट म्हणजे स्लीप. आणि तुम्हाला दिलेली माहिती जर आवडली असेल तर मित्रांनो, तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. आणि तुम्हाला तुमचा स्ट्रेस म्हणजेच कॉर्टिसॉल मॅनेज करायचा असेल, तर फिटनेस इम्प्रूव्हमेंट करायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कॉर्टिसॉल पोस्ट करा. थँक्यू.